नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर बुडे. एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली ते तुम्हाला मी दाखवून देतो. मित्रांनो, आपण काय केलं होतं की दरवर्षी आपण इथे काय करतो, जवळपास 10-20 ट्रॉल्या आपण लेंडी खत, पोल्ट्री खत असं आपण इथे एका जागी हे करून ठेवत होतो. आणि इथे काय करत होतो की आपल्याकडे जे डिकम्पोजर बनला आहे किंवा बायोरिज बनलेला आहे ते आपण सोडून इथे काय करत होतो की हे खत आपण अजून चांगल्या पद्धतीचं बनवत होतो. याच्यात आपल्या ज्या काही निष्ठ आपल्याकडे आहे त्या मिक्स करून आपण खत एकदम चांगल्या क्वालिटीचे बनवत होतो. तर काय करत होतं, काय झालं मित्रांनो, यावर्षी चुकी अशी झाली काय, तुरी लावल्या मी, तुरी आणि सोयाबीन असं मिश्र पीक घेतलं. तर त्याच्यात काय झालं की आपल्याला नायट्रोजनचा प्रश्न होता आणि आपलं आहे पूर्ण सेंद्रिय काम, 32 एकर पूर्ण सेंद्रिय फार्मिंग आहे माझी इथे. तर काय झालं की आता त्याच्यासाठी मग सेंद्रिय सोर्सेस आपल्या याच्यासाठी नायट्रोजनच्या सोर्सेससाठी आपण काय केलं होतं, लेंडी खत आपण म्हणजे परमनंट बेड करायचे होते. तर आपण काय केलं होतं की तिथे आपण एका प्लॉटमध्ये, कारण की गव्हाचे काढ आपण टाकलेले होतं आणि त्याच्यामुळे दुसरा माल जळण दाबून आपण काय केलेलं होतं की लेंडी खत टाकलेलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की जिकडे तिकडे वावरभर पूर्ण काट्या, बाबळी आणि बोरी. तर ते काढासाठी मुलं नुसतं म्हणजे निंदण काढासाठी बाया कंटिन्यू चालू आहे समजायचं. तर एक चुकी हे झाली. आणि मी जर या पद्धतीने मी इथे जर दरवर्षी जसं करत होतो की इथे डिकम्पोज करत होतो पूर्ण खत आपलं आणि जी काही ऑर्गॅनिक मॅटर जितकं आहे आपलं, आणि मग काय करत होतं की शेतात मग बायांच्या हाताने माणसाच्या हाताने असं फेकून देत होतो. तर आता काय झालं की क्षेत्र जास्त मोठं होतं, तर आपण काय केलं, डबल काम करण्यापेक्षा इथे टाकलं. तो एक मला चुकी झाली आणि हा त्रास मला भोगावा लागला. तर हा तुमच्यावर पाळी न येईल म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण असं लेंडी खत जवळपास 10-20 टाल्या आपण इथे असं हे करून तिथे काय करत होतो, प्रत्येक वेळी सडवा करत होतो आपण. मित्रांनो, लेंडी खत टाकला त्याच्यामुळे असं ड्रॉबॅक झाला काय, नुसतं इथे बाबळी जास्त वापरला आणि ह्या बाबळी काळासाठी बायांचा खर्च आला मला. तर असं या पद्धतीने पण एक चुकी झाली असते म्हणजे. तर बायांना म्हटलं तुम्ही कोरोनामध्ये वॅक्सिन घेतलं नाही, म्हटलं आता सुया घेऊन घ्या म्हटलं, असं म्हणून बोरी आणि बाबळी काढणं चालू आहे. तर असं मी कसं आहे, एकदम तणनाशकाचा वापर कुठे कुठे टाळतो, जिथे जर पॉसिबल होते तिथे आपण बायचा थंग करतो आपण. तर काय होतं मित्रांनो, झाड जर सजीव आहे कोणतंही, तर प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे जीवसृष्टीवर. आणि कसं होतं की आपण जर त्याला तणनाशकांना जर मारत आहोत तर काय होणार आहे की आज नाही उद्या ते एक वेगळ्या रूपात वेगळं भयंकर रूप धारण करून ते आपलं यांनी मरणार नाही. जसं ग्लायसिलनी म्हणा, तुमच्या कोणत्याही ग्लायपासून मरणार नाही. आज तुम्ही 100 ml मारत आहे, तुम्हाला येणाऱ्या 2-4 वर्षांत तुम्हाला 200-300 ml यायला लागणार आहे. तर ते वापरूनही काही मरणार नाही, असं स्टेज येऊ शकतात एकवेळी. म्हणून काय असं होतं आहे, फ्लोरिडा सारखा देश आहे, फ्लोरिडा मागच्या वर्षी काय झालं होतं, नुसत्या पांढऱ्या माशीनं पूर्ण पीक खाऊन टाकलं होतं, पूर्ण पीक नष्ट झालं होतं काय, नुसतं पांढऱ्या माशीनं. तर असं म्हणजे कसं होतं की प्रत्येक गोष्टी काय होतं, कीड आली तर आपण आपली AK-56 रायफल बाहेर काढतो आणि मारायला भेटतो. तसं न करता जर विचारपूर्वक आपल्याला समोरचा दूरदृष्टिकोन ठेवून विचार करावा लागणार आहे आता. तर चला मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओ खूप मोठा झाला. धन्यवाद मित्रांनो.